नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पेपर क्रमांक 2 इतिहास या विषयातून आपण अभ्यास कशा पद्धतीने करायला हवं, अभ्यासाचं आपलं नियोजन काय असावं, कुठलं-कुठलं असं घटक आहे किंवा असे कोणते युनिट्स आहे ज्याला आपण जास्त महत्त्व द्यायला हवं, रिव्हिजनला आपण किती वेळ द्यावं, एम-सी-क्यूज प्रॅक्टिस आपण कशा पद्धतीने करायला हवी, पी-वाय-क्यूज ॲनलाईज आपण कसं करायचं, संपूर्ण नियोजन पेपर 2 हिस्ट्रीचं आज आपण जाणून घेणार आहोत. लक्षात घ्या, महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन दरवर्षी आपल्याला एकदा होताना दिसून येतं. यामध्ये पेपर 1 आहे, ज्यामध्ये टोटल युनिट आपल्याला 10 आहेत. त्याचप्रमाणे पेपर 2 हा सब्जेक्टिव्ह असतो. आता या सब्जेक्टिव्ह पेपरमध्ये काय आहे, तर आपण पर्टिक्युलर पी-जी लेव्हलचं जे काही आपलं सिलेबस असतं, त्यावर आधारित आपलं पेपर 2 असतं. यामध्ये देखील युनिट आपल्याला संख्या दिलेल्या आहेत 10. जर आपण हिस्ट्रीचं विचार केलेलं तर नक्कीच 10 युनिट आहे आपल्याला अभ्यासक्रमात. या 10 युनिटपैकी अशा कुठल्या महत्त्वाच्या युनिट आहे ज्यावर आपल्याला फोकस करायला हवं? प्रॅक्टिस आपल्याला कशाप्रकारे करायचं आहे? बुक आपण कुठलं यूज करायला हवं? एकूणतः 2026 मध्ये येणाऱ्या वर्षामध्ये जर आपलं टार्गेट आहे, की सेट एक्झामिनेशन आपण क्वालिफाय व्हावं, त्यासाठी मित्रांनो, आजपासूनच आपण आपल्या प्रिपरेशनला सुरुवात करायला हवी. कारण एकूण 10 युनिट आहे बरं. आता 10 युनिट असल्यामुळे काय होणार, मोठा सिलेबस आहे. यामध्ये आपल्याला एन्शंटपासून सुरुवात करून हिस्टोग्राफीपर्यंत पोहोचावं लागतं. याचा अर्थ हा खूप मोठा अवाढव्य आपलं सिलेबस आहे, ज्याला आपण 1 महिन्यात किंवा 2 महिन्यात कव्हर करणार नाही. त्यासाठी पूर्वनियोजन असावं, अभ्यासासंबंधित आपलं सातत्य देखील महत्त्वाचं आहे. त्यामुळे जर आपण हिस्ट्रीमधून प्रिपरेशन करीत आहात, तर हा व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत बघा आणि आपल्या प्रिपरेशनला आणखीन समोर नेण्यासाठी पेपर 2 चं कोर्स देखील मित्रांनो अवेलेबल आहे. या कोर्सची व्हॅलिडिटी कंप्लीट 1 इयर्स व्हॅलिडिटी आहे. संपूर्ण 1 वर्षासाठी हा कोर्स असणार आहे आणि सोबतच पेपर क्रमांक 1 फ्री ऑफ कॉस्ट असेल. कारण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये एक जनरल पेपर आहे आणि दुसरा आपला सब्जेक्टिव्ह पेपर असतो. तर त्यामुळे दोनही पेपरचा आपल्याला योग्यरित्या अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. या कोर्समध्ये आपल्याला हिस्ट्रीच्या ज्या 10 युनिट आहे, कंप्लीट 10 युनिट यामध्ये आपण कव्हर करणार आहोत. या 10 युनिट्सवर आधारित नोट्स देखील प्रोव्हाईड केले जाईल आणि अपडेटेड टॉपिक ज्यावर मोस्टली फोकस केलं जातं ते देखील अवेलेबल आहे. आपल्या सरावाकरिता एम-सी-क्यूज आहे, पी-वाय-क्यूज आपल्याला प्रॅक्टिस करायचं आहे. पी-वाय-क्यू ॲनलाईज करून ते टॉपिक देखील आपल्याला प्रोव्हाईड केले जाणार आणि परीक्षेला समोर ठेवून 100 प्रश्नांची मॉक टेस्ट देखील अवेलेबल आहे. तर अशा 20 मॉक टेस्ट आपण प्रॅक्टिस करणार आहोत, जेणेकरून आपलं जे एक्झाम प्रिपरेशन आहे ते आणखीनच समोर जाणार आहे. याकरिता मित्रांनो आपण नवीन बॅच सुरू करीत आहोत. 5 जानेवारी 2026 पासून न्यू बॅच आपली स्टार्ट होत आहे. सो ऑफिशियल नंबर्स आपल्याला दिलेले आहे. यावर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला तुम्ही आजच जॉइन करून घ्या. जॉइनिंगची फीस 12,000 आहे. यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र 8,000 मध्ये पेपर 1 आणि पेपर 2 दोनही पेपर अवेलेबल आहे 1 वर्षाच्या व्हॅलिडिटी सोबत. सो एक्झामिनेशनच्या प्रिपरेशनमध्ये लक्षात घ्या, विचार जर आपण केलेलं तर टोटल आपल्याला सुरुवातीच्या 3 जे युनिट आहे ते प्राचीन इतिहासावर आधारित आहे. प्राचीन भारताचा इतिहास. आता यावर आपल्याला मॅक्सिमम 30 प्लस प्रश्न जे आहे प्रश्न संख्या येथून विचारलं जातं. मेडिवल हिस्ट्री आहे मध्यकालीन भारताचा इतिहास. यावर देखील आपल्याला प्रश्न संख्या जास्त दिसून येतं. कधी-कधी जे आहे आधुनिक इतिहासावर जास्त फोकस केलेला दिसून येईल. किंबहुना एन्शंटवर किंवा मध्यकालीन सुद्धा विचारलं जातं. आणि 10 प्रश्न आपल्याला येतात. इतिहास लेखनशास्त्र म्हणजे 20 मार्क्ससाठी आपल्याला इथून प्रश्न येतात. हे सगळ्यात महत्त्वाचं पॉइंट आहे, कारण कुठल्या युनिटवरून कसं प्रश्न येणार आहे ना, हे आपल्याला माहीत असावं. कारण 100 प्रश्न असणार आहे तुम्हाला.
आहे ना. 30-30 प्रश्न प्रत्येक भागावर आपल्याला दिसून येईल. पण कधी-कधी जे आहे 30 पेक्षा जास्त प्रश्न आपल्याला पर्टिक्युलर भागावर देखील पाहायला मिळतं. 100 प्रश्न राहतात आणि 200 गुण असतात पेपरमध्ये. ठीक आहे. 200 मार्क्ससाठी पेपर 2 असतो आणि 100 मार्क्ससाठी पेपर 1 असतो. तर यामध्ये जर आपण इतिहासाचा विचार केलेलं तर एन्शियंट, मेडिव्हल, मॉडल आणि हिस्टोग्राफी. हिस्टोग्राफीची एक युनिट आहे. 10 प्रश्न विचारतात 20 गुणांसाठी. सो हा ओव्हरऑल नियोजन आपल्याला पाहायला मिळतो. आता फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, की तुम्हाला कुठला भाग खूप चांगल्याने येतो. एन्शियंटचा जमतो, मॉडर्नचा जमतो, की हिस्टोग्राफी जमतो. हे तुम्ही एकतर पहिली गोष्ट फाइंड आउट करायलाच हवी. ओके. सेकंडली आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, की आपल्याकडे जे आहे आपल्या समोर हा सिलॅबस असणं खूप गरजेचं आहे. ओके. कुठल्याही एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करीत असताना 2 गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. एक तर क्वेश्चन पॅटर्न काय आहे ते जाणून घेणं. जसं हिस्ट्री संबंधित आपण बघत आहोत, की इक्वली आपल्या ज्या युनिट आहे, मग त्या एन्शियंटचं असू द्या किंवा मॉडर्नच्या असू द्या, इक्वल वेटेज आहे. 30-30 मार्कांसाठी किंवा 30-30 प्रश्न आपल्याला इथून येताना दिसून येईल. ओके. आणि 10 प्रश्न आहे आपल्या इतिहास, लेखन, शास्त्र संबंधित 20 मार्काचं याचं आपल्याला वेटेज दिसून येतं. तर यातून सगळ्यात पहिलं काम जे आज आपल्याला करून घ्यायचं आहे, की यातून कुठला भाग म्हणजे एन्शियंट आपल्याला खूप व्यवस्थित येतं का? मेडिव्हल येतं की मॉडर्न येतं की हिस्टोग्राफी जमतं आपल्याला? हे तुम्ही फाइंड आउट करणं खूप गरजेचं आहे. आणि त्या अकॉर्डिंग तुम्ही काय करा, आपल्या एक्झाम प्रिपरेशनला, नियोजनाला समोर ठेवा. सेकंडली या एक्झामिनेशनसाठी फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला सिलॅबस 10 युनिटचा सिलॅबस जो आहे, तो आपल्या समोर ठेवा. नसेल तुमच्याकडे तर तुम्ही काढून घ्या. ठीक आहे. ऑफिशियल साईट असतं त्यावर देखील अवेलेबल आहे. आपल्याकडे देखील अवेलेबल आहे. ग्रुपमध्ये तुम्हाला त्याचं फाईल देखील प्रोव्हाईड केलं जातं. सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही 10 युनिटचं सगळ्यात अगोदर बघा सिलॅबस. ओके. त्यानंतर 5 वर्षाचं लास्ट 5 इयर्सचं जे क्वेश्चन पेपर असतं, ते तुम्हाला बघणं, त्याला ॲनलाईज करणं, प्रश्न कसे विचारलेला आहे, प्रश्न विचारण्याची शैली काय आहे, कुठल्या टॉपिकवर मोस्ट ऑफ द फोकस केलेला आहे, एन्शियंटचा प्रश्न किती आहे, मेडिव्हलचं तुम्हाला सांगितलं 30-30 प्रश्न प्रत्येक भागावर येणार. इतिहास, लेखन, शास्त्रावर आपल्याला 10 प्रश्न विचारले जातात. हे आपल्याला लक्षात आलेलं आहे. तर यातून तुम्ही काय करा, 5 वर्षाचं क्वेश्चन पेपर काढा आणि त्याला ॲनलाईज करा. कुठला भाग तुम्हाला मोस्ट ऑफ दी जमतं, म्हणजे काय आपल्याला खूप आवडतं बा, हे आपल्याला पाहणं, रुची आपलं पाहणं, इंटरेस्ट पाहणं सुद्धा खूप गरजेचं आहे आणि त्यानुसार तुम्ही नियोजन करा. बरं, आता तुम्ही 5 वर्षाचे क्वेश्चन पेपर काढलेले आहे. त्यातून समजा तुम्हाला काय आवडतं, एन्शियंट हिस्ट्रीचा भाग खूप आवडतो. फॉर एक्झाम्पल सांगित आहे, तर तुम्ही काय करा, या एन्शियंट हिस्ट्रीमधून कुठले असे टॉपिक आहे, फॉर एक्झाम्पल गुप्त. आता गुप्तांची जे उपाधी आहे त्यांवर प्रश्न येतात. गुप्तकालीन नाणे जे आहेत त्यावर जास्त प्रश्न आपल्याला येताना दिसून येतात. इवन शासक जे आहे त्यांवर देखील आपल्याला प्रश्न जे आहे ते विचारलं जातं. बरोबर आहे. तर हे टॉपिकची तुम्ही काय करा, क्वेश्चन पेपर ॲनलाईज करीत असतानाच लिस्ट करून घ्या. यातून सोपं होतं आणि हे टॉपिक आपण केलं आहे का हे सुद्धा आपल्या लक्षात येतं. तर हे झालं पी-वाय-क्यूज काय करणं, ॲनलाईज करणं, की कुठल्या पर्टिक्युलर 3 युनिटचं आपलं भाग आहे एन्शियंटचं. या 3 युनिटमधून रिपीटेड कुठले 5 वर्षामध्ये टॉपिक आलेले आहे जे आपल्याला विचारलं गेलं. जसं की तुम्ही गुप्तांवर अभ्यास केलेला आहे, नोट्स काढलेले आहे. तर सेकंड डे आपल्याला काय करायचं आहे, त्यावर आधारित एम-सी-क्यू सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. कारण अल्टिमेटली आपलं जे प्रश्नसंच आहे किंवा जे काही परीक्षा आपण टार्गेट करीत आहोत ते एम-सी-क्यू बेस आहे. वस्तुनिष्ठ स्वरूपाची आपली परीक्षा आहे. तर फक्त थेरटिकलच अभ्यास करून आपलं होणार नाही, तर त्यासाठी प्रॅक्टिस देखील आपल्याला तितकीच महत्त्वाची आहे, हे देखील आपण समजायला हवं. जसं तुम्ही गुप्तांचा अभ्यास करून घेतलेलं, तर त्याच्या नोट्स काढायला तुम्हाला विसरायचं नाही. कारण जेव्हा एक्झामिनेशनला फक्त 15 दिवस बाकी असतं, तेव्हा मग आपलं गोंधळ होत असतं. त्यामुळे नोट्स आपल्या एक्झामिनेशनचं क्वालिफिकेशनसाठी हे खूप महत्त्वाचं जे आहे ना, रोल जे आहे ते प्ले करीत असतं.
शेवटच्या दिवसांमध्ये जर आपण शॉर्ट स्वरूपाच्या नोट्स काढून ठेवलेल्या आहेत, तर त्याची खूप मदत होतं आपल्याला एक्झामिनेशनमध्ये. त्यामुळे तुम्हाला ही गोष्ट देखील विसरायचं नाही आहे. आणि एम-सी-क्यू प्रॅक्टिस आणि नोट्स या गोष्टी खूप महत्त्वाचं ठरणार आहे. कारण एवढं मोठं 3 युनिटचं प्रत्येक 3-3 असं 10 युनिटचं सिलेबस फक्त वाचून होणार नाही, तर त्यासाठी नोट्स हे मोस्ट इम्पॉर्टंट ठरेल. ओके. या व्यतिरिक्त लास्ट महत्त्वाचं स्टेप आहे तुमच्या एक्झाम प्रिपरेशनला. मंडेपासून तर फ्रायडेपर्यंत तुम्ही पर्टिक्युलर अभ्यास केलेला आहे. तर या अभ्यासाला तुम्ही काय करा, सॅटरडेला पूर्णतः रिव्हिजन करा. ठीक आहे. रिव्हिजन की एक पर्टिक्युलर वीकमध्ये आपण काय-काय गोष्टी केलेले, हे संपूर्ण घटक तुम्हाला रिवाईज करायचं आहे. तर हे अशा पॉइंटने किंवा अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास प्रिपरेशनला सुरुवात केलेली, तर येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण 10 युनिट जे आहे तुमच्या कव्हरसुद्धा होणार. एक्झामिनेशनची कंप्लीट तुमचं प्रिपरेशन होणार आहे आणि या कंप्लीट प्रिपरेशनला आणखीनच समोर नेण्यासाठी आपलं कोर्स देखील अवेलेबल आहे, ज्याची बॅच आपण 5 जानेवारी 2026 पासून सुरू करीत आहोत. ऑफिशियल्स नंबर्स तुम्हाला दिलेले आहेत, त्यावर कॉन्टॅक्ट करा आणि या कोर्सला जॉइन करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. थँक सो मच.